नमो नमः. आज आपण इयत्ता 8वीचा के कुर्वंती हा टॉपिक बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला स्पष्टीकरण आणि भाषाभ्यास या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे म्हटलेलं आहे येते ते. आता येते ते हे जे दोन शब्द तुम्हाला पिंक लेटरमध्ये दिसत आहेत, हे कसे आलेले आहेत तर येते आणि ते दोघेही बहुवचन आहे. कारण आपल्या धड्याचं नाव जे आहे के कुर्वंती, याचा अर्थच होतो कोण करतात, म्हणजेच कोण किंवा काय करतात, हे बहुवचनामध्ये आहे. आता बघा, येते आणि ते हे सुद्धा बहुवचनामध्ये आहे. आपण मागचा व्हिडिओ जो बनवला होता कह का किमचा, त्यामध्ये आपण पाहिलं होतं एशह आणि सह. एशह म्हणजे जवळ असेल तर, आणि सह म्हणजे दूर असेल तर. त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की हे एकवचनासाठी आहे. जसं पुल्लिंगसाठी एशह आणि सह वापरला जातो, धिस आणि दॅट सारखाच आहे हे हा आणि तो. त्याच पद्धतीने स्त्रीलिंगसाठी एशा सा वापरलं जातं, आणि नपुंसकलिंगसाठी काय वापरलं तुम्हाला आठवतं आहे का? एतत आणि तत हे दोन शब्द आपण वापरलेले होते. त्याच पद्धतीने हे सगळे जे सिंग्युलर होते म्हणजेच एकवचनात होते, ते आपल्याला आता बहुवचनामध्ये बघायचं आहे. तर बहुवचनामध्ये बघा काय आहे तर येते आणि ते हे पुल्लिंग साठी वापरलेले आहे. एशह सह हे एकवचन, येते ते बहुवचन. आता म्हटलेलं आहे येते छात्राः. येते छात्राः म्हणजे हे विद्यार्थी आहेत. तुम्हाला दिसतंय की विद्यार्थी जास्त आहे. एक जण असेल तर एकवचन, दोघे असतील तर द्विवचन, आणि जास्त असतील तर बहुवचन असते. म्हणूनच हे जास्त आहे, म्हणून येते छात्राः. येते पठन्ति हे अभ्यास करत आहे किंवा वाचत आहे. के पठन्ति कोण अभ्यास करत आहे. येते छात्राः पठन्ति हे विद्यार्थी अभ्यास करत आहे. असा याचा मिनिंग होता. कारण ते जवळ असतील तर तुम्ही हे विद्यार्थी म्हणू शकता. जर ते दूर असतील तर तुम्हाला म्हणावं लागेल ते विद्यार्थी. ते विद्यार्थ्यांसाठी संस्कृतमध्ये ते छात्राः म्हणणार तुम्ही. ते छात्राः ते पठन्ति, के पठन्ति ते छात्राः पठन्ति. अशा पद्धतीने ते कॉन्व्हर्सेशन राहील. आता तुम्हाला ते साठी अश्वांचं एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी. समजा दूर तुम्हाला दिसत असेल की दूर घोडे पळत आहेत, तर तुम्ही म्हणू शकता ते अश्वाः ते घोडे आहेत. ते धावन्ति ते धावत आहे. के धावन्ति कोण धावत आहे. ते अश्वाः धावन्ति ते अश्व म्हणजेच ते घोडे धावत आहे. आता तुम्हाला वाटेल की आता आपण जर पठती धावती असं मागच्या वेळेस बघत होतो, आता पठन्ति धावन्ति असं का झालेलं आहे तर बघा, इथे बहुवचन आपला जो कर्ता आहे म्हणजे येते आणि ते हे बहुवचनामध्ये आहे. जो क्रिया करणारा आहे, अभ्यास करणारे विद्यार्थी आहे, म्हणजे कर्ता विद्यार्थी झाला. हे विद्यार्थी बहुवचनामध्ये आहे, म्हणूनच आपल्याला क्रियापद पण बहुवचनाचं लावायचं आहे. पठती जे होतं ते एकवचनासाठी होतं, पठन्ति जे आहे ते बहुवचनासाठी आहे. धावन्ति हे सुद्धा बहुवचनासाठी आहे. अंती असा शब्द लास्टला ॲड होत असतो. पठ हा हलंत शब्द आहे. हलंत म्हणजेच काय, पठ शब्दाचा, पठ हा धातू आहे, याचा जो ठ आहे तो कसा आहे, शेवटचा अर्धा आहे. तुम्हाला माहिती त्याचा पाय मोडलेला असतो. धावंतीचा पण वचा पाय मोडलेला असतो, अर्धा असतो. म्हणून अंती या शब्दाचा त्या ठ मध्ये ॲड झालेला आहे, म्हणून पठ शब्द कंप्लीट तयार झाला. आणि शेवटी अंती असं जे लेटर उरलं होतं ते कंटिन्यू झालेलं आहे. तुम्हाला एकवचन, द्विवचन, बहुवचनाचे हे बेसिक टॉपिक चालू आहे. थोड्या दिवसामध्ये आपल्याला चार्ट कळतील, हळूहळू ते चार्ट तुमच्या लक्षात राहतील. तसं तुम्हाला एकवचन, द्विवचन आणि बहुवचन लक्षात येईल. परंतु तुम्हाला आत्ता जे बेसिक आहे यामध्ये तुम्हाला थोड्या थोड्या गोष्टी जशा समजतील तशा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे बघा, छात्राः लिखन्ति. तुम्हाला खूप सारे विद्यार्थी दिसत आहे, ते लिहित आहे, म्हणून छात्राः लिखन्ति. छात्राः हा सुद्धा बहुवचन आहे. छात्रः या शब्दाचा बहुवचन झाला आहे छात्राः, आणि लिखतीचा बहुवचन झालं आहे लिखन्ति. या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. त्या ट्रिकसाठी तुम्ही सगळे व्हिडिओ नीट बघत जा. ज्या ज्या दिवशी जो व्हिडिओ अपलोड होतो त्या व्हिडिओकडे लक्ष ठेवत जा, म्हणजे तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी नीट कळतील, आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला काही ट्रिक सांगितल्या जातील त्या तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचतील. पुढे बघा, पुरुषाः उपविशन्ति म्हणजे जे सगळे पुरुष आहेत ते बसलेले आहेत. बसण्याच्या क्रियेला उपविश असं म्हटलं जातं. बहुवचन आहे म्हणून उपविशन्ति असं लागलेलं आहे. पुढे आहे शकटाः गच्छन्ति. आता शकटाः म्हणजे काय तर बैलगाडी. आता तुम्हाला शकटाः गच्छन्ति बैलगाडी, तर बैलगाड्या जात आहेत, जास्त आहेत म्हणून बैलगाड्या जात आहे.
शकटाह हा शब्द थोडा थोडा शाटिकाप्रमाणे दिसतो आपल्याला, कारण तुमच्या चित्रवर्णनामध्ये पण तुम्हाला ते शब्द आलेले आपण मागेही पाहिला होता. तर शाटिका म्हणजे सारी आणि शकटाह म्हणजे बैलगाडी. ह्या गोष्टींचा तुम्ही फरक समजून घ्या, लक्षात ठेवा, कारण बरेच वेळेस मुलं याच्यामध्ये गोंधळतात. आणि पुढे दिसतंय तुम्हाला मुलं जे आहेत ते बघत आहे, म्हणून बालका हा पश्यंती. पश्यती शब्दाचा पश्यंती बहुवचन झालेला आहे. हे सगळे बहुवचनाचे क्रियापद होते. तुम्हाला या सगळ्या क्रियापदांवरून लक्षात आलेलं असेल की प्रत्येक क्रियापदाच्या शेवटी अंती 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 असा लागलेला आहे. अंतीमधला आपल्याला दिसत नाही, कारण तो त्या क्रियापदामध्ये ॲड झालेला असतो. यापुढे तुम्हाला म्हटलेलं आहे कृती. कृती म्हणजे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ती काय आहे? शिक्षक, वैद्य, चित्रकार, गायक, सैनिक, याचक, वृद्ध, पुरुष, बालक, सिंह, रक्षक. हे सगळे जे शब्द दिसत आहेत आपल्याला, हे सगळे पुल्लिंग आहेत. अकारांत आहे म्हणजे पुल्लिंग आहेत. आता या सगळ्या शब्दांचं काय करायचं आहे? पुढे म्हटलेलं आहे त्यांनी, एतैहि शब्दैहि सह छात्राः परिचित क्रियापदानी योजयित्वा बहुवचन वाक्याने वदंती. म्हणजे या सगळ्या शब्दांचा तुम्हाला वापर करून तुम्ही काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी जे परिचित क्रियापदाने त्या शब्दाला जे क्रियापद म्हणजे जी क्रिया सूट होईल, योग्य असेल, ती तिचं योजन करायचं. योजयित्वा म्हणजे ती तिथे योजन करून, उपयोग करून बहुवचन वाक्याने वदंती. तुम्हाला बहुवचनाची वाक्य बोलायला लावलेली आहेत. यापूर्वी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की शिक्षक, वैद्य वगैरे हे जे शब्द दिलेले आहेत हे सगळे एकवचनातले शब्द आहेत. तुम्हाला हे सगळे शब्द बहुवचनामध्ये करावे लागतील, म्हणजे तुमचे वाक्य बहुवचनाचे तयार होतील. आणि आपला कर्ता बहुवचनाचा झाला, कारण हे सगळे कर्ता आहे, हे सगळ्यांना काहीतरी क्रिया करायची आहे. त्यांनी सांगितलंच आहे ना आपल्याला क्रियापद लावा, म्हणजे त्यांनी कर्ता दिला आहे, आपल्याला क्रियापद लावायचं आहे. तर जर कर्ता बहुवचनामध्ये असेल तरच क्रियापद पण बहुवचनामध्ये जाईल, कारण कर्त्यानुसारच क्रियापद बदलत असतं, हा रूल आहे. बघा, शिक्षक. आता शिक्षक या शब्दाचं बहुवचन होईल शिक्षकाः, कारण देवः हा शब्दाप्रमाणे हे सगळे पुल्लिंग शब्द चालणार आहेत. हे सगळे चार तुम्हाला हळूहळू पाठांतरासाठी येतीलच, पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतही असतील की बहुवचनामध्ये विसर्ग आणि आकारांत थोडासा ॲड होतो. फक्त बहुवचनामध्ये एकवचन असेल तर अकारांतच असतं. जसं की शिक्षकः, शिक्षकचं बहुवचन शिक्षकाः. शिक्षका शब्द लिहिणार आणि त्याच्या पुढे 2 डॉट तुम्ही टाकणार विसर्ग. जसे की छात्राः हा शब्द जो आहे, इथे छात्र हा शब्दापुढे बघा छात्र शब्दाचा छात्र झालाय, म्हणजे आची मात्रा ॲड झाली आणि 2 डॉट आलेले म्हणजे विसर्ग आलेला आहे. पुरुषाः पण सेम आहे, शकटाः पण तसंच आहे आणि बालकाः पण तसंच आहे. तसाच तुम्हाला शिक्षकाः हा शब्द लिहायचा आहे. आता शिक्षकाची क्रिया तुम्ही तिथे काहीतरी सांगायची, मी काहीही बोलू शकता. शिक्षकाः वदन्ति, शिक्षकाः पश्यन्ति, अशा पद्धतीने तुम्ही शिक्षकाः उपविशन्ति, काहीही क्रियापद तुम्ही तिथे लावू शकता तुमच्या मनाने. पुढे वैद्य. वैद्याबद्दल तुम्ही तुमच्या मनाने एखादं क्रियापद ॲड करू शकता. हे मी तुम्हाला बेसिक जे क्रियापदं सांगितले त्याचा वापर जरी तुम्ही केला तरी चालेल. वैद्यः, वैद्याः. वैद्यः शब्दाचा बहुवचन होणार आहे वैद्याः. विसर्ग लागणार आहे. आची मात्रा ॲड होईल, एक रेष ॲड होईल आणि पुढे विसर्ग येईल, 2 डॉट येतील. वैद्याः आणि लिखंती लिहिलं तरी चालेल. वैद्याः लिखंती. चित्रकाराः पश्यन्ति. बरीच मुलं आपण ज्यावेळेस हाचा प्रोनाऊन्सिएशन करतो त्यावेळेस तिथे ह लिहून त्याला मात्रा देतात हाची. असं करायचं नाही आहे, तुम्हाला विसर्ग द्यायचा आहे. चित्रकाराः, गायकाः. गायक शब्द लिहा आणि पुढे आची मात्रा ॲड करा आणि विसर्ग द्या. गायकाः गायन्ति, सैनिकाः रक्षन्ति. अशा पद्धतीने तुम्ही इथे क्रियापद यूज करू शकतात. याचक. याचक म्हणजे मागणारा. याचकाः यच्छन्ति. वृद्धाः, वृद्धाः चलन्ति, गच्छन्ति, पश्यन्ति. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. पुरुषाः, पुरुषाः उपविशन्ति. वरती सेंटेन्स आलेला आहे. बालकाः पठन्ति, बालकाः उपविशन्ति. बालकाः आगच्छन्ति म्हणजे येत आहे. बालकाः धावन्ति, बालकाः खेलन्ति. अशा पद्धतीने तुम्ही हे सेंटेन्स क्रिएट करू शकता. सिंहाः. सिंह काय करेल? सिंहाः गर्जन्ति आणि रक्षकाः रक्षन्ति. अशा पद्धतीचे हे शब्द येणार आहे. हे सगळे जे क्रियापद आहे तुम्हाला मागील पेजवर कुठे ना कुठे याचे शब्द दिसतीलच. हा होता आपला पुल्लिंगचा टॉपिक. पुढे आहे आपल्याला स्त्रीलिंगचा टॉपिक आहे.
एताहा आणि ताहा हे दोन शब्द तुम्हाला इथे दिसत असतील. ज्या पद्धतीने आपण कह का किम मध्ये बघितलं होतं की एशा आणि सा हे दोन शब्द होते. एशा म्हणजे जवळ असेल तर आणि सा म्हणजे दूर असेल तर. त्याच पद्धतीने इथे ताहा, एताहा आणि ताहा हे दोन शब्द आलेले आहेत, म्हणजेच बहुवचनाचे आहेत. एताहा म्हणजे जवळ असेल तर आणि ताहा म्हणजे दूर असेल तर. तर बघा, एताहा बालिकाहा ह्या बालिका आहेत. एताहा वदंती ह्या बोलत आहेत. काहा वदंती कोण बोलत आहे. एताहा बालिकाहा वदंती ह्या बालिका बोलत आहे. पुढे म्हटलेलं आहे ताहा विद्यार्थिनः त्या विद्यार्थिनी आहे. आता इथे आपण त्या म्हणणार आहे कारण त्या दूर आहे म्हणून आपण ताहा म्हणतोय. त्या विद्यार्थिनः म्हणजे त्या विद्यार्थिनी आहे. ताहा नृत्यंती त्या नृत्य करत आहे. काहा नृत्यंती कोण नृत्य करत आहे. ताहा विद्यार्थिनः नृत्यंती त्या विद्यार्थिनी नृत्य करत आहे. अशा प्रकारचे सेंटेन्स आहेत. खाली दिलेलं आहे तुम्हाला चटकाहा कूजंती. आता चटकाहा बहुवचन आहे. 3 स्पॅरो दिसत आहे. चटका म्हणजे स्पॅरो आणि बहुवचन आहे चटकाहा. चटकाहा कूजंती म्हणजे काय, त्यात कुजबुजत आहे, त्यांचा काहीतरी किलबिलाट चालू आहे, त्याला कूजंती म्हटलं जातं. महिला हा नमंती ज्या महिला आहे त्या नमस्कार करत आहे. बहुवचन आहे. नमंती नमतीचा नमंती झालेला आहे. पिपिलिका हा गच्छंती. बघा मागे आपण बघितलं होतं पिपिलिका. पिपिलिका म्हणजे अँट, मुंगी. आणि पिपिलिका हा बहुवचन आहे. गच्छंती जात आहे. ताहा खेलंती त्या खेळत आहे. असे 4 एक्झाम्पल तुम्हाला एक्स्ट्रा दिलेले आहे खाली. आणि कृती सांगितलेली आहे. शिक्षकः शब्दम वदती शिक्षक एक शब्द तुम्हाला सांगेल. आणि छात्रः बहुवचनम वदंती तुम्ही काय करायचे, तुमचे शिक्षक तुम्हाला ज्यावेळेस एखादं क्रियापद किंवा कर्ता सांगतील, त्या कर्त्याचा किंवा क्रियापदाचं तुम्हाला बहुवचनामध्ये रूपांतर करायचं आहे. जसं की त्यांनी यथा म्हटलंय, जसं की मापिका म्हणजे स्केल, तर पट्टी. मापिकाला तुम्हाला बहुवचनामध्ये करायचं आहे. मापिका हा विसर्ग ॲड होतो फक्त. पेटिकाचं बहुवचन काय होणार. पेटिकाहा. छात्राचं बहुवचन छात्राहा. वैद्याहा. निवेदिकाहा. पुढे बघा, पुस्तिकाहा. अंगुली. आता इथे इथून इकारांत शब्द चालू होत आहे. अंगुली, लेखनी, कुपी आणि द्रोणी हे सगळे जे शब्द आलेले आहेत हे इकारांत आहे. यांचं रूपांतर जे असतं हे वेगळं असतं. तुम्हाला जे आकारांत स्त्रीलिंग दिसत आहे पुस्तिकापर्यंत, हेच तुम्ही सध्या लक्षात ठेवा की यांचं जे रूपांतर आहे, याच्या बहुवचनामधलं रूपांतर याच्यासमोर जर काही लागत असेल बहुवचनासाठी तर ते विसर्ग आहे फक्त, एवढं लक्षात ठेवा. पुढील टॉपिक जो आहे तो एतानी आणि तानी असं म्हटलेला आहे. तो नपुंसकलिंगचा टॉपिक आहे. आत्तापर्यंत आपण पुल्लिंग बघितलं एते ते, स्त्रीलिंगमध्ये बघितलं एताहा ताहा, आणि आता नपुंसकलिंग बघत आहोत एतानी तानी. आता हे नपुंसकलिंगचे शब्द बघत असताना बघा, एतानी म्हणजे हे तुम्हाला हे लक्षातच आलेलं असेल की एतानी ए पासून सुरू होणारे शब्द जे असतात ते जवळसाठी असतात आणि ए काढलेले जे शब्द असतात ते दूरसाठी असतात. एतानी म्हणजे हे, तानी म्हणजे ते. जसं की नपुंसकलिंगमध्ये आपण सिंग्युलरसाठी म्हणजे एकवचनासाठी बघत होतो एतद आणि तद, तसंच इथे एतानी आणि तानी बहुवचनामध्ये होणार आहे. काय म्हटलेलं आहे एक्झाम्पलमध्ये, एतानी कमलानी हे कमळ आहेत. एतानी विकसंती हे उमललेले आहेत. विकसंती म्हणजे उमलणे. कानी विकसंती कोण उमललेलं आहे, तर एतानी कमलानी विकसंती म्हणजेच हे कमळ उमललेले आहेत. जर हेच एक्झाम्पल आपल्याला दूरसाठी म्हणायचं असेल, समजा तुम्हाला लक्षात घ्या की कमळ दूर आहे, त्यांनी एक्झाम्पल तानीपत्राणीचं दिलेलं आहे. आपण थोड्या वेळासाठी समजूया की त्यांनी कमळच दूर आहे, तर आपण कमळ दूर असेल तर काय म्हणू शकतो, तानी कमलानी. जर दूर असेल तर तानी कमलानी म्हणजे ते कमळ आहेत. तानी विकसंती ते विकसत आहे, ते उमललेले आहेत. कानी विकसंती तर तानी कमलानी विकसंती, असं आपण कमळ दूर असतील तर म्हणू शकतो. कमळ जवळ असेल तर तुम्हाला एतानीच वापरायचं आहे. पुढे बघा, तानी पत्राणी म्हणजे ते झाडाचे जे पानं असतात त्यांना पत्राणी म्हटलं जातं.
पत्रम म्हटलं जातं, बहुवचनामध्ये पत्राणी म्हटलं जातं. तर काय, ते पानं आहेत. तानी पतंती, ते पडत आहे. कानी पतंती, काय पडत आहे. तर तानी पत्रानी पतंती, ते पत्र म्हणजे ते पानं पडत आहेत. इथे 2 एक्झाम्पल नीट बघा. एतानी कमलानी म्हणजेच हे कमळ आहे, आणि तानी पत्रानी म्हणजे ते पत्र आहे, ते पानं आहेत. एतानी विकसंती म्हणजे हे उमलत आहे. तानी पतंती, ते पडत आहे. कानी विकसंती, कोण उमलत आहे. आणि कानी पतंती, प्रश्नामध्ये कुठलाही बदल होत नाही. कोण उमलत आहे आणि कोण पडत आहे असाच अर्थ होणार आहे. एतानी कमलानी विकसंती, हे कमळ उमलत आहे. आणि तानी पत्रानी पतंती, ते पत्र ते पानं पडत आहे. हे आणि ते एवढाच डिफरन्स आहे सगळीकडे, आत्तापर्यंत बघितलेलं सगळीकडे. यासाठी एक्झाम्पल दिलेले आहे त्यांनी खाली. विमानानी गच्छन्ति म्हणजे विमान जात आहे, पण जास्त विमान आहे म्हणून विमानानी गच्छन्ति. यानानी तिष्ठन्ति, आता यान म्हणजे वाहन, वेगवेगळे वाहन, त्याला यान म्हटलं जातात. यानानी, यानमचं बहुवचन यानानी झालेलं आहे. यानानी तिष्ठन्ति म्हणजे ते थांबलेले आहेत. तिष्ठन्ति म्हणजे थांबणे. आणि पुढे म्हटलंय वाहनानी धावंती, इथे पण यान म्हणजे पण वाहन आणि वाहन म्हणजे पण यान, दोन्ही अर्थ सेम आहे. वाहनानी धावंती म्हणजे वाहन धावत आहे. खाली तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, कृती दिलेली आहे, आणि कृती म्हटलेलं आहे चित्रम दृष्ट्वा वाक्यम लिखत, म्हणजेच काय, चित्र बघून वाक्य लिहा. तर इथे तुम्हाला वृक्ष दिसतंय आणि वृक्षावरून फळं पडताना दिसत आहे. कधी कधी याचा वापर पानांमध्ये पण केला जातो. सुकलेली पानं असतात आणि ती पण पडत असतात. तर आपण हे चित्र बघून आपण समजू शकतो की वृक्षापासून फळ पडत आहे किंवा पानं पडत आहे. तुम्ही फळ पडत आहे लिहिलं तरी चालेल, पानं पडत आहे लिहिलं तरी चालेल. तर वृक्षात म्हणणार आहोत आपण, वृक्षात फलानी पतंती, काय पडत आहे, फळ जे पडतंय ना त्याचं बहुवचन करायचं. फळ पडतंय मग फळाचं बहुवचन फलानी झालं. जर पानं पडत असतील तर पत्रम म्हटलं जातं, त्याचं बहुवचन पत्रानी होईल. फलानी पतंती किंवा पत्रानी पतंती, दोन्हीपैकी काहीही लिहू शकतात तुम्ही. वृक्षात शब्द स्किप केला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. फलानी पतंती किंवा पत्रानी पतंती एवढं उत्तर लिहिलं तरी चालेल. पुढे बघा, तुम्हाला दिसतंय रेल्वे आहेत म्हणून, आणि जास्त रेल्वे, 3 रेल्वे दिसत आहे, बहुवचन वापरावं लागेल. मग काय, तर रेल यानानी धावंती, रेल्वे धावत आहे. पुढे दिसतंय फुलं, फ्लावर्स उमललेली आहेत. आणि मग काय, त्याचं बहुवचन होणार पुष्पमचं बहुवचन पुष्पानी, पुष्पानी विकसंती म्हणजे फुलं उमललेली आहेत. आणि व्यजनम, व्यजनम म्हणजे फॅन, त्याचं बहुवचन झालंय व्यजनानी. भ्रमंती म्हणजे ते फिरत आहे, भ्रमंती म्हणजे फिरणे. आत्तापर्यंत आपण जे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग समजून घेतलं, त्यावरती तुम्हाला भाषाभ्यास दिलेला आहे. भाषाभ्यास बघा, वाक्यानी पूरयत असा प्रश्न आहे, म्हणजे वाक्य पूर्ण करा. तर इथे म्हटलंय येते, तुम्हाला माहिती आहे येते हा शब्द पुल्लिंगसाठी आपण वापरला आहे, बहुवचनासाठी, म्हणून येते. आणि सिंह शब्द त्यांनी ब्रॅकेटमध्ये दिला आहे. त्यांची अपेक्षा आहे का तुम्ही सिंह शब्दाचं बहुवचन करा. आणि पुढे म्हटलंय गर्जंती म्हणजे ते ओरडत आहे तर, किंवा गर्जना करत आहे. तर सिंह, सिंह शब्दाचा बहुवचन होणार आहे सिंहा, विसर्ग लावणार आहे, आची मात्रा ॲड करून विसर्ग झाला बहुवचन. सेकंडमध्ये काय अपेक्षा आहे बघा, त्यांनी 3 ऑप्शन दिले तुम्हाला, डॅश, के, काहा, कानी, असं 3 ऑप्शन दिलेले, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग वाईज. यानानी धावंती, आता तुम्हाला पहिले माहीत पाहिजे जे धावत आहे यानानी, तो यान शब्द पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे की नपुसकलिंग आहे. अर्थातच तो नपुंसकलिंग शब्द आहे, कारण आत्ताच आपण ते एक्झाम्पल पाहिलं आहे. मग कानी धावंती, तिथे कानीच येणार आहे. जर शब्द यानानीऐवजी दुसरं काही असतं, बालक शब्द असता, बालका हा, तर आपण के म्हटलो असतो, कारण बालक शब्द हा पुल्लिंग आहे म्हणून बालका हा धावंती, मग के आलेला असता तिथे. समजा तिथे या स्त्रीलिंगचा बालिका असा असतं तर आपल्याला का हा वापरावं लागलं असतं, पण त्यांनी यानाने दिलंय, नपुंसकलिंग दिलंय म्हणून आपण कानी वापरला आहे. पुढे म्हटलेलं आहे महिला हा, आता महिला हा शब्द बहुवचन दिसतोय म्हणून आपलं क्रियापद पण बहुवचनात असणार आहे, आणि म्हणून वदती जर सिलेक्ट केलं तर ते एकवचनात जाईल, म्हणून आपण वदंती सिलेक्ट करणार आहोत. वदंती हे क्रियापद बहुवचनाचं आहे.
चौथं बघा, डॅश बालिका हा नृत्यंती. आता इथे ते ताहा तानी दिलेलं आहे, तर काय येईल आन्सर याचं? अर्थातच ताहा, कारण ताहा हा शब्द स्त्रीलिंग आहे आणि बालिका हा स्त्रीलिंग आहे, म्हणून आपण ताहा यूज केलेला आहे. म्हणजे त्या बालिका नाचत आहे, नृत्य करत आहे. फिफ्थ म्हटलंय डॅश नदी वहंती. आता नदी शब्दाचं बहुवचन करायचे, इकारांत आहे म्हणून थोडा बदल होणार आहे. इकारांसाठी नद्यः वहंती असा शब्द इथे तयार होणार आहे. आकारांत स्त्रीलिंग असेल तर तुम्हाला विसर्ग लावता येतो, पण नदी इकारांत आहे, वेलांटी आलेली आहे, म्हणून तुम्हाला इथे बदल आहे, नद्यः झालेला आहे. हळूहळू तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतीलच. शेवट बघा, वैद्याहा. आता इथे काय येईल? पश्यती येईल की पश्यंती येईल बरं? तर वैद्याहा तर आपल्याला बहुवचनातला दिसतोय, म्हणून आपण पश्यंती शब्द ॲड करणार आहोत. पुढे बघा, परिच्छेदम पूरयत. परिच्छेदम पूरयतमध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही पॅरेग्राफ कंप्लीट करा. परिच्छेद म्हणजे पॅरेग्राफ, पूरयत म्हणजे पूर्ण करा. ऑप्शन्स दिलेले आहे, पिबंती, भवंती, ते, मिलंती, पश्यंती. यामध्ये सगळे क्रियापद आलेले दिसत आहे. पिबंती, भवंती, मिलंती आणि पश्यंती. ते हा क्रियापद नाहीये, ते हा कर्ता आहे. आत्ताच आपण बघितलं, येते आणि ते, तिथून हा शब्द आलेला आहे. आता तुम्हाला पिबंती, भवंती, मिलंती आणि पश्यंती हे वाक्य बघून अर्थानुसार तिथे फील करायचं आहे, टाकायचं आहे. बघा, ग्रीष्मावकाशे सर्वेशस्य गृहे कोपी नास्ती. म्हणजे काय? ग्रीष्मावकाशे ह्या ऋतूमध्ये, ग्रीष्म ऋतूमध्ये सर्वेशच्या घरी, सर्वेशस्य षष्टी विभक्ती आलेली आहे, सर्वेशच्या घरी कोणीही नव्हतं. गृहे सप्तमी विभक्ती आहे, कोपी नास्ती, कोणीही नव्हते. अतः सर्वेशः उपेंद्रः अभिषेकः च सर्वे एकत्र. आता या डॅशच्या ठिकाणी काय येणार आहे? तर म्हटलेलं आहे की हे सर्वेश, उपेंद्र, अभिषेक हे सगळे जे मित्र आहे ते काय झाले? एकत्र भेटले आहे, मिलंती असं भेटलेले आहे. पुढे बघा, डॅश संगणके चित्रपटम पश्यंती. आता इथे क्रियापद तर दिलेलं आहे, पश्यंती क्रियापद आहे, मग आपल्याला डॅशच्या जागी काय भरावं लागेल? तर कर्ता भरावं लागेल, आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या ऑप्शनपैकी एकच कर्ता दिलेला आहे आपल्याला, म्हणून आपण म्हणणार ते संगणके चित्रपटम पश्यंती. म्हणजेच काय? त्यांनी संगणकावर चित्रपट बघायला सुरू केलं किंवा बघत आहे. किंचित समयानंतरम ते पिपासिताः डॅश. आता किंचित समयानंतरम म्हणजे थोड्या वेळानंतर, समय म्हणजे वेळ, नंतरम म्हणजे नंतर. ते पिपासिताः म्हणजे ते तहानलेले झाले, पिपासिताः. मग आता ऑप्शनमधले आपल्याला काय दिसेल? तर ऑप्शनमध्ये बघा, आपण दोन शब्द तर ॲड केले, मिलंती आणि ते. अजून भवंती म्हणजे होणे, तर ते तहानलेले झाले, तहानले, त्यांना वाटू लागलं की ते, पिपासिता म्हणजे तहानलेले. भवंती हा शब्द आपण इथे ॲड करणार आहोत. किंचित समयानंतरम ते पिपासिताः भवंती. पुढे बघा, अतः शीतकपाटिकायाम. शीतकपाटिकायाम म्हणजे फ्रीज, शीत म्हणजे थंड आणि कपाटिकायाम म्हणजे कपाट, थंड कपाट. थंड कपाट कोणतं? तर फ्रीज. अतः शीतकपाटिकायाम किम अस्ति इति ते. आता त्याच्यामध्ये काय आहे हे त्यांनी काय केलं असेल? तर बघितलं असेल, आणि बघण्याच्या क्रियेला म्हटलं जातं पश्यंती, पश्यती, त्याचं बहुवचन पश्यंती, म्हणून त्यांनी बघितलं. पश्यंती हे क्रियापद तिथे आलेलं आहे. तत्र पानक निर्माणाय सर्वं साहित्यम अस्ति. तिथे काय होतं? पानक निर्माणाय म्हणजेच तिथे बघा, आपण गरमी वाटू लागली किंवा तहान लागली तर आपण काहीतरी ज्यूस टाईप प्यावं वाटतं, मग आपण रसना वगैरे काहीतरी बनवतो, म्हणून त्यांनी, किंवा सरबत वगैरे बनवतो, म्हणून त्यांनी तिथे काय केलेलं आहे? पानक निर्माणाय, जे त्यांना सरबत वगैरे बनवण्यासाठी साहित्य वाटलं असेल ते सगळं तिथे होतं, साहित्यम अस्ति. तत्र म्हणजे तिथे पानक निर्माणाय म्हणजे सरबत वगैरे बनवण्याचं सर्व साहित्य तिथे होतं. अतः ते पानकम कुर्वन्ती, म्हणून त्यांनी पानक केलं म्हणजे सरबत केलं. आनंदेन च, मग ते बनवल्यानंतर ते प्यायले, म्हणून पिबंती. आनंदेन च पिबंती. अशा प्रकारे आज आपण
पुल्लिंग आणि स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगचे बहुवचन रूप बघितले आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.